नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, 2026-27 याकरता आपल्याला स्कॉपची माहिती 14 एप्रिलपर्यंत भरून पूर्ण फायनल करायची आहे, सबमिट करायची आहे. परंतु या स्कॉप संबंधित अनेक शिक्षकांना समस्या निर्माण झाल्या. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे पासवर्ड. अनेक शिक्षकांना पासवर्ड मिळालेले नाही. पासवर्ड तिकडून सेंड करण्यात आलेले आहे, परंतु कोणत्या नंबरवर, मोबाईल नंबरवर, कोणत्या ईमेल आय डीवर पासवर्ड गेले हे माहीत नाही. त्यानंतर पासवर्ड ज्या शाळांना, मुख्याध्यापकांना त्याच्या ईमेल आय डीवर, मोबाईल नंबरवर पासवर्ड मिळाले नाही, अशाकरता आपल्याला काय करायचं, ह्या अनेक समस्या आपल्याला त्रस्त करत आहे. आणि त्याच समस्यावर एक मार्गदर्शनपर हा व्हिडिओ आहे. यात सांगितलेल्या समस्या आपण केल्या तर आपल्याला पासवर्ड मिळेल आणि आपली समस्या सोडवली जाईल. त्याकरता आपल्याला काय करायचं आहे बघा, एक पत्र आलेलं आहे. ते पत्र थोडंसं आपण इथे माहिती घेऊया त्या पत्राची. म्हणजे आपल्याला त्या पत्राची माहिती घेतल्यानंतर नेमकं काय करायचं आहे हे समजून जाईल. बघा, एक पत्र आलं आहे, स्वयंमूल्यांकन करण्याबाबत पत्र आहे. ते स्कॉप संबंधित पत्र आहे. त्या स्कॉप संबंधित पत्राची आपण इथे माहिती घेऊया. बघा, हे मार्च महिन्यातलं एक पत्र आहे. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक पत्र आहे. याचा जो विषय आहे तो बघूया. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप स्वयंमूल्यांकन 2025-26 बाबतची माहिती स्कॉपमध्ये भरण्याबाबत, अशा प्रकारचं हे पत्र आहे. या पत्रामध्ये माहिती दिलेली आहे. आता बघा, त्यानंतर स्कॉपबाबत मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे. बघा, स्कॉप स्वयंमूल्यांकन माहिती भरण्यापूर्वी करायच्या बाबी मुख्याध्यापकांना काय करायचं हे दिलेलं आहे. आपण यानंतर एक विस्तृत व्हिडिओसुद्धा इथे बघणार आहे. त्यामध्ये या GR संबंधित आपल्याला सर्व माहिती देण्यात येईल, परिपत्रकाविषयी. बाबा, आता इथे बघा, स्कॉप स्वयंमूल्यांकन माहिती भरताना लक्षात घ्यायची बाबी, स्कॉप महाराष्ट्र या वापराबाबत महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे आपल्याला या वापराबाबत इथे. त्यानंतर इथे स्कॉप संबंधित टक्केवारी दिलेली आहे. इथे कशाप्रकारे शाळेला गुणांनुसार टक्केवारी देण्यात येईल. त्यानंतर बघा, मुख्याध्यापकांनी पासवर्ड न मिळाल्यास करायची कार्यवाही, हे महत्त्वाचं आहे. खूप शिक्षकांना पासवर्ड मिळालेले नाहीत. याचं महत्त्वाचं कारण आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. बघा, मुख्याध्यापकांनी पासवर्ड न मिळाल्याबाबत केंद्रप्रमुखाशी संपर्क साधल्यानंतर मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख तसेच शिक्षणाधिकारी यांनी करायची कारवाई. ज्यांना पासवर्ड मिळालेला नाही त्यांनी केंद्रप्रमुखाशी संपर्क साधायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला समोरची कारवाई करायची आहे. मुख्याध्यापकांनी पासवर्ड न मिळाल्याबाबत सर्वप्रथम केंद्रप्रमुखाशी संपर्क साधावा. यामध्ये लॉग इन करण्यासाठी 2025-26मधील UDIS प्लसमध्ये नोंदविलेला शाळेचा ईमेल आय डी, मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर व ईमेल आय डीवर आलेला पासवर्ड वापरण्यात आला आहे, ही सर्व माहिती आल्याशिवाय स्कॉपमध्ये आपली माहिती नोंदविता येणार नाही. म्हणजेच शाळेला मूल्यांकन करता येणार नाही. शाळेचे मुख्याध्यापक बदलीने अथवा अन्य कारणाने बदललेले असतील व सध्याच्या कार्यात मुख्याध्यापक यांनी आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्याशी संपर्क साधून लेखी अर्जासह खालील नमुन्यात माहिती सादर करायची आहे, जेणेकरून स्कॉप ॲपमध्ये आवश्यक बदल करणे शक्य होईल. ज्यांना पासवर्ड मिळाला नाही त्यांनी अशी माहिती आपल्याला अनुक्रमांक, शाळेचे नाव, शाळेचा UDIS क्रमांक, पूर्वीच्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे नाव, पूर्वी UDISमध्ये नोंदविलेल्या शाळेचा ईमेल आय डी, पूर्वी मुख्याध्यापकांचा UDISमध्ये नोंदविलेला मोबाईल नंबर, सध्या कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव, सध्या कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापकाचा ईमेल आय डी, सध्या कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर, अशा प्रकारे माहिती आपल्याला केंद्रप्रमुखांना द्यायची आहे. मग काय म्हणतात, केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रातील ज्या शाळांचे असे प्रस्ताव आलेले असतील अशा शाळांची यादी खालील नमुन्यात गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावी. सदरील माहिती इंग्रजीमध्ये एक्सेल फाईल फॉर्मॅटमध्ये सादर करावी, अन्यथा बदल स्वीकारला जाणार नाही. अशा प्रकारे माहिती आहे. म्हणजे तुम्ही या प्रकारे केंद्रप्रमुखांना इथे माहिती देऊ शकता आणि आपली पासवर्डची समस्या सॉल्व करू शकता. आता बघा,
एक महत्त्वाची आपल्याला माहिती देतो. आता इथे तुम्हाला बघा, इथे तुम्हाला जो पासवर्ड आहे, तो पासवर्ड जर प्राप्त झाला नसेल, तर तुम्हाला तो पासवर्ड नेमका कुठे गेलेला आहे बघा. इथे काही सूचना दिलेल्या आहे. स्कॉप अंतर्गत शाळा स्वयंमूल्यांकन सुरू झालेले आहे. 15 एप्रिल 2026 शेवटचा दिवस. बघा इथं 15 एप्रिल आहे, मी 14 एप्रिल म्हटलं. 15 एप्रिल 2026 हा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वांनी स्कॉपच्या ॲपवर जाऊन माहिती भरून घ्यावी. ॲप नवीन असल्यामुळे लॉग इन करताना अडचण होऊ नये म्हणून सर्वात अगोदर मुख्याध्यापक यांनी हे चेक करावे की युडॅस प्लसमध्ये प्रोफाईल अँड फॅसिलिटी या शाळा माहिती भागात आपला योग्य नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल नोंदवले आहे का आणि सर्व बरोबर असल्यास या लिंकवर आपली त्याचप्रमाणे स्टेप बाय स्टेप माहिती भरून सबमिट केला. त्या ठिकाणी 10 ते 15 सेकंदात पासवर्ड दिसेल, तो लिहून ठेवावा. ॲप लॉग इन केल्यानंतर कोणतीच अडचण नाही व मूल्यांकन करता येईल. आता बघा, आता ह्या ॲपवर आपण जाऊ. आता तुम्हाला या ॲपसंबंधीसुद्धा काही माहिती इथे मी देतो की आता बघा, स्कॉप स्वयंमूल्यांकन, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी मिळवा. आता इथे पहिले काय होतं माहीत आहे की इथे पासवर्ड मिळवा असं येत होतं. बघा इथे काय होतं, पहिले पासवर्ड मिळवा इथे असं येत होतं, परंतु आता इथे पासवर्ड मिळवा अशा प्रकारे काहीच येत नाही. बघा इथे पासवर्ड मिळवा आपल्याला अशा प्रकारे काहीच येत नाही. मग इथं काय येते बघा, इथे येते आपला इथे 11 अंकी युडॅस क्रमांक टाकायचा आहे आणि 11 अंकी युडॅस क्रमांक टाकल्यानंतर माहिती शोधा यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे आता इथे काय होईल माहीत आहे की आपला जो स्कॉपचा पासवर्ड आहे तो कोणत्या मोबाईल नंबरवर गेला, तो कोणत्या ईमेल आय डीवर गेला हे आपल्याला माहीत होईल. पहिले सुविधा होती पासवर्ड मिळवायची, आता इथे पासवर्ड मिळवायची सुविधा नाही आहे, कारण की त्यांनी सर्वांना पासवर्ड पाठवले आहे. आता तो पाठवलेला पासवर्ड नेमक्या कोणत्या ईमेल आय डीवर गेला, म्हणजे बघा काही ठिकाणी मुख्याध्यापक बदललेले आहेत, त्यांचा जुना जो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी युडॅसवर अपडेट आहे आणि त्याच मोबाईल नंबरवर आपण समजा चेंज केला नसेल तर त्या जुन्या मुख्याध्यापकाच्या मोबाईल नंबरवर पासवर्ड गेलेला आहे. त्यांना फोन करून आपल्याला पासवर्ड विचारायचा आहे. बघा, ज्यांना पासवर्डची समस्या आहे त्यांच्यासाठी, ज्यांना पासवर्ड मिळाला त्यांच्यासाठी समस्याच नाही आहे. ज्यांना पासवर्ड मिळाला आहे त्याच ईमेल आय डीवर, त्याच मोबाईलवर जुन्या मुख्याध्यापकाचा गेला आहे, तर आपल्याला कोणाच्या ईमेल आय डीवर, समजा ज्यांना पासवर्ड मिळालेला नाही त्यांच्याकरता इथे युडॅस नंबर टाकायचा आहे आणि कोणाच्या मोबाईल नंबरवर ईमेल आय डीवर पासवर्ड गेला ते शोधायचा. माहिती शोधा यावर क्लिक केलं, संबंधित आपल्याला ईमेल आय डी आणि पासवर्ड येईल आणि आपली समस्या पासवर्डची सॉल्व्ह होईल. त्या मुख्याध्यापकांना फोन करून आपल्याला पासवर्ड विचारायचा आहे. आणि जर या प्रक्रियाद्वारे, जसं आपण पहिले केंद्रप्रमुखांना अर्ज करायचा ही प्रक्रिया घेतली, त्यानंतर आपल्याला इथे शाळेचा युडॅस कोड टाकायचा आहे. युडॅस कोड टाकल्यानंतर इथे जो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर येईल त्याच्यावर पासवर्ड गेलेला असेल त्या मुख्याध्यापकांना फोन करायचा आहे आणि आपली शहानिशा करायची आहे. जर ह्या गोष्टीद्वारे जरी शक्य नसेल तर आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्या 2 स्टेपद्वारे जरी आपल्याला पासवर्ड मिळाला नाही, पहिला केंद्रप्रमुखाला अर्ज केला पासवर्डसाठी, त्यानंतर ईमेल आय डीवर जाऊन मोबाईल नंबर पाहिला, ईमेल चेक केला, कोणाच्या ईमेलवर गेला त्यांना फोन करून आपण पासवर्ड मागितला. जर याद्वारे समजा जर आपली समस्या सॉल्व झाली नसेल तर आपल्याला बघा ईमेल आय डी आहे scopmh@maa.ac.in या ईमेल आय डीवर बघा, या ईमेल आय डीवर आपल्याला विषय बघा, स्कॉप नोंदणीसाठी 4 अंकी पासवर्ड मिळण्याबाबत, जीप प्राथमिक शाळा, तुमच्या शाळेचं नाव, युडॅस क्रमांक, आपल्याला अशा प्रकारे एक ईमेल तयार करायचा आहे. बघा आता ईमेल कसा तयार करायचा तुम्हाला सांगतो. बघा ईमेल वरीलप्रमाणे ईमेल तयार करा. प्रति माननीय हेल्प डेस्क अधिकारी, शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्राथमिक शिक्षण विभाग, महोदय महोदया. बघा आता जे असेल ते उपरोक्त विषयास अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे, तालुका लिहायचा आहे, जिल्हा लिहायचा आहे. या शाळेमार्फत मी आपणास विनंती करतो की आमच्या शाळेची स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
परंतु आमच्या अधिकृत ईमेल आय डीवर अद्याप 4 अंकी पासवर्ड प्राप्त झालेला नाही. पासवर्ड अभावी आम्हाला पुढील स्वयंमूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. शाळेचा तपशील खालीलप्रमाणे: शाळेचे नाव लिहायचं आहे, तालुका लिहायचा आहे, युडास क्रमांक लिहायचा, आपल्याला नोंदणीकृत ईमेल आय डी लिहायचा आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे इथे. तरी कृपया वरील माहितीची शहानिशा करून आम्हाला लवकरात लवकर 4 अंकी पासवर्ड उपलब्ध करून द्यावा, ही नम्र विनंती. सहकार्याबद्दल धन्यवाद. आपला नम्र मुख्याध्यापक जे.प. प्राथमिक शाळा तालुका जिल्हा. मोबाईल नंबर. आणि अशा प्रकारे ईमेल आपल्याला तयार करायचा आहे आणि दिलेली ईमेल आय डी आहे स्कॉपच्या या ईमेल आय डीवर scopmh@ma.ac.in या आपल्याला ईमेल आय डीवर सदर आपल्याला ईमेल पाठवायचा आहे आणि विषय आपल्याला हा टाकायचा आहे. आणि असं जर केलं तुम्ही बघा, असं जर केलं तर तुम्हाला काही वेळातच पासवर्ड आपल्याला उपलब्ध होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी 3 प्रकारे तुम्हाला पासवर्ड मिळवण्याचे इथे उपाय सांगितलेले आहे. नक्कीच या उपायाचा तुम्ही काय करा, वापर करा आणि नक्कीच तुम्हाला ईमेल केल्यानंतर तुम्हाला काही तासातच पासवर्ड मिळवला जाईल. केंद्रीय बँकेकडे अर्ज करा. जर तुम्हाला फास्ट पाहिजे असेल तर ईमेल करा. कारण की ही जी प्रक्रिया आहे ही काही शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी केलेली आहे आणि या प्रक्रियेचा वापर करून त्यांना पासवर्ड मिळालेला आहे. आणि हीच प्रक्रिया, कारण की आम्ही खूप प्रकारे म्हणजे शोधण्याचा प्रयत्न केला की नेमका आता माझा पासवर्ड मला या मॅसेज आला, मी मॅसेज तो डिलीट केला, मग पासवर्ड मला माहीत नव्हता. मग त्याकरता खूप काही मी असं प्रक्रिया केली की बा कशा प्रकारे पासवर्ड मिळाला जाईल, काही सुविधा आहे का, तर कुठेच मला सुविधा भेटली नाही की रिसेट पासवर्ड करा, फॉरगेट पासवर्ड करा, अशा प्रकारची कुठेच सुविधा मिळाली नाही. मग त्या प्रकारे हे उपाय इथे मी शोधून काढले आणि या उपायाद्वारे मला पासवर्ड प्राप्त झालेला आहे. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे जर तुम्हाला कोणी सहकार्य करत नसेल तर हे उपाय वापरा आणि आपला पासवर्ड स्कॉपचा मिळवा आणि आपलं स्वयंमूल्यांकन प्रक्रिया चालू द्या. धन्यवाद.